पुण्यातील बरेच बिल्डर जे काही त्यांची स्कीम करत असतात गृहनिर्माणाची, त्याच्यामध्ये एक तरतूद आहे की बाबा सर्टन एका क्षेत्राच्या वरती जर त्यांना त्यांची स्कीम करायची असेल तर त्यांनी गोरगरिबांसाठी म्हाडाच्या सुपूर्त एक बिल्डिंग वेगळी बांधून ती द्यावी लागते। तर त्यामध्ये ती घरं जी काय आहेत ती महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार ही म्हाडाला लॉटरी पद्धतीने गोरगरिबांना वाटप करत असते। पण अशी जी घरं आहेत ही त्याच बिल्डरची ज्या ठिकाणी स्कीम चालू आहे तिथून 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये एक पर्यायी जागा शोधून त्या ठिकाणी बांधून देण्याची मुभा ही कायद्याने दिलेली आहे। परंतु ती जी पर्यायी जागा आहे ह्या पर्यायी जागेची जी काही कल्पना बिल्डर देतो या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना, त्या जागेची कुठलीही मालकी हक्काबाबतची तपासणी न करता हे म्हाडाच्या अधिकारी सरसकट त्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांना NOC देतात आणि त्या जमिनीवरती लिटिगेशन आहे किंवा ती जमिनी वादात आहे किंवा त्याचं वाटप झालेलं आहे की नाही ह्याच्या कुठल्याही गोष्टी न तपासता केवळ मोगमपणे ह्या ज्या NOC दिल्या जातात त्याच्यामुळे म्हाडाची जी काही बिल्डिंग आहे ही कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि ती पूर्ण होऊ न शकल्यामुळं त्याच्यामुळे गोरगरिबांना जी काही घरं मिळाली पाहिजेत ती घरं मिळण्याला अडचण होते किंवा त्यांनी अशा जे काही बेकायदेशीर परवानग्या दिलेल्या आहेत अनेक बिल्डर लोकांना, त्या परवानग्या त्यांनी ताबडतोब रद्द कराव्यात आणि त्यांची जी काय स्कीम आहे त्या स्कीम त्यांनी ताबडतोब थांबवून पहिले गोरगरिबांच्या घरांची तरतूद करावी आणि नंतर पुढचं बांधकाम त्यांना करायची परवानगी द्यावी।